हॅलो नमस्कार मित्रांनो, तलाठी भरती 2023 रिलेटेड ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये काही इम्पॉर्टंट टॉपिक आज मी कव्हर करणार आहे। तर बघा, पहिला जो टॉपिक असणार आहे आपल्या व्हिडिओचा तो असणार आहे मित्रांनो, तुम्ही जेव्हा तुमचं तलाठी भरतीमध्ये सिलेक्शन होईल त्यावेळेस मित्रांनो तुम्हाला पहिला पगार किती भेटेल याविषयी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत संपूर्ण अपडेट शेअर करणार आहे। आणि त्याच्यानंतर महत्त्वाचा मुद्दा, अंतिम निकाल तुमचा कधीपर्यंत जाहीर होईल, तलाठी भरती 2023चा भरपूर विद्यार्थी कधी रिझल्ट लागेल म्हणजे सुप्रीम कोर्टाचा निकाल कधी जाहीर होईल, त्याच्यानंतर तलाठी भरतीवरची जी स्थगिती आलेली आहे त्यानंतर म्हणजे जी प्रोसेस चालू आहे मित्रांनो ती कधीपर्यंत स्टॉप होईल आणि एकदाचा तलाठी भरतीचा निकाल कधी जाहीर होईल याची सर्व विद्यार्थी वाट पाहत आहेत। तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की तुमचा तलाठी भरती 2023चा जो अंतिम निकाल आहे मित्रांनो तो कधीपर्यंत जाहीर होऊन जाईल। त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा, तलाठी भरती 2023चा जो कट ऑफ आहे याच्याविषयी जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल म्हणजे कोणत्या कॅटेगरीचा किती कट ऑफ जाऊ शकतो याच्यावरती आपण आपल्या चॅनलवरती ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केलेला आहे। तो व्हिडिओ मित्रांनो तुम्ही जरूर पहा। चला तर मित्रांनो आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा मित्रांनो, तलाठी भरती न्यू अपडेट, ठीक आहे। आजच्या व्हिडिओमध्ये जी काही नवीन अपडेट आलेली आहे तलाठी भरती रिलेटेड ती सुद्धा मित्रांनो तुमच्यासोबत शेअर करणार आहे। चला तर मित्रांनो, सर्वात पहिला मुद्दा आहे पहिला पगार तुम्हाला किती भेटेल। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी संपूर्ण अपडेट आहे। तर बघा मित्रांनो, तलाठी भरतीमध्ये तुमचं जे मूळ वेतन असणार आहे मित्रांनो ते असणार आहे 25,500, ठीक आहे। तुम्ही GR मध्ये पाहिले असेल। त्याच्यानंतर मित्रांनो सेकंड जे तुम्हाला महागाई भत्ता भेटतो तो 46% भेटतो, म्हणजे हा 46% महागाई भत्ता हा मूळ वेतनाच्या 46%। जेव्हा तुम्ही 25,000, ठीक आहे, 25,500 46% करता मित्रांनो त्यावेळेस संख्या येते मित्रांनो ती आहे 2295, ठीक आहे मित्रांनो। त्यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा, ठीक आहे, महागाई भत्ता 11,730 भेटतो तुम्हाला आणि मूळ वेतन वगैरे तुम्हाला समजलं, ठीक आहे। त्यानंतर घर भाड्यासाठी मित्रांनो तुम्हाला 9% भेटतात। 9% म्हणजे जर मूळ वेतनच्या 9% आपण केलं म्हणजे 25,500च्या 9% आपण केलं तर ते होतात 2295 रुपये। आणि इथे बघा मूळ वेतनाच्या 46% केलं की 11,730, ठीक आहे। त्याच्यानंतर बघा तुम्हाला भविष्य निर्वाह निधी दिला जातो मित्रांनो, तो 14% असतो। म्हणजे हा जो निधी असतो मित्रांनो हा मूळ वेतन प्लस हे जे 11,700 आहे म्हणजे महागाई भत्ता या दोन्हीचा मिळून म्हणजे या दोघांची जी टोटल येणार त्याच्या 14% असतो मित्रांनो, हे लक्षामध्ये घ्या। म्हणजे 25,500 प्लस 11,730 याच्या 14%, ती जी संख्या होते मित्रांनो ती होते 5212 म्हणजे 5,012 रुपये, ठीक आहे। त्यानंतर मित्रांनो तुम्हाला वाहन भत्ता भेटतो, तो भेटतो तुम्हाला 1,350 रुपये। असे सगळे मिळून म्हणजे आता एकूण तो तुमचा पगार असतो मित्रांनो तो बघा किती होतोय, 1 + 2 + 3 + 4 म्हणजे हे 5च्या 5ची जर आपण बेरीज केली मित्रांनो, ठीक आहे, तर 46,087 रुपये मित्रांनो तुम्हाला पगार पडतो। परंतु मित्रांनो असं नाही आहे की तुम्हाला 46,000 हातामध्ये इन हँड भेटणार, असं नाही आहे। तर याच्यामध्ये काही कट ऑफ म्हणजे कपात पण होते मित्रांनो। ती कपात काय आहे ती समजून घ्या, किती रुपये तुमचे कट ऑफ होतात, सॉरी कट ऑफ नाही कपात होतात, ते लक्षामध्ये घ्या। तर बघा, भविष्य निर्वाह निधीसाठी मित्रांनो तुमचे 14% कट ऑफ शब्द लक्षामध्ये येतो, ठीक आहे। भविष्य निर्वाह निधीसाठी मित्रांनो 14% कपात होते आणि त्यामध्ये बघा 25,500 प्लस 11,730च्या 14% म्हणजे 5,212 रुपये तुमच्या या ठिकाणी कपात होते। त्यानंतर भविष्य निर्वाह निधीसाठी पण 10% मित्रांनो तुमची कपात होते, ठीक आहे, म्हणजे याच्या 10% ते आहेत 3,723 रुपये म्हणजे 25,500 प्लस 11,730च्या 10%। त्यानंतर व्यवसाय कर, ठीक आहे, याच्यासाठी मित्रांनो तुमचे 200 रुपये होतात पर मंथ, 200 ते 300 रुपये होतात, पण आपण 200 रुपये या ठिकाणी मित्रांनो पकडलेले आहेत, ठीक आहे। त्यानंतर एकूण जी कपात होते मित्रांनो 6 + 7 + 8 तर ती होते 9,135, म्हणजे तुमचा पेमेंट किती होतं मगाशी मित्रांनो 46,000, ठीक आहे, 46,087 रुपये, ओके। आता थांबा, या ठिकाणी बघा तुम्हाला टोटल पगार किती भेटतोय ते बघा 46,087 रुपये, याच्यामधून कपात किती होते 9,135 रुपये। मग त्यानंतर जी टोटल येते मित्रांनो ते या ठिकाणी बघू शकता 36,952 रुपये एवढा मित्रांनो तुम्हाला पगार भेटतो। म्हणजे तुमची जी फर्स्ट सॅलरी असणार आहे मित्रांनो तलाठी झाल्यानंतर ती एवढी असणार आहे, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 36,952 रुपये एवढी सॅलरी मित्रांनो तुम्ही तलाठीमध्ये सिलेक्शन घेतल्यानंतर तुम्हाला भेटून जाईल, ठीक आहे। त्यानंतर आता महत्त्वाचा मुद्दा जो मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं की अंतिम निकाल विषयी सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहे,
तर बघा मित्रांनो, तुमचा जो अंतिम निकाल आहे तो कधीपर्यंत लागू शकतो. तर बघा मित्रांनो, तुमची पहिली आन्सर की आली, त्यानंतर तुम्ही आक्षेप वगैरे घेतले, त्यानंतर मित्रांनो तुमची सेकंड आन्सर की आली. ठीक आहे, तुम्हाला तुमचे मार्क्स वगैरे समजले, तुम्ही सर्व गोष्टी कॅल्क्युलेट वगैरे केल्या. आता महत्त्वाचा मुद्दा राहिलेला आहे की नॉर्मलायझेशन बाकी आहे आणि त्यानंतर मित्रांनो तुमचा अंतिम निकाल लावणे बाकी आहे. ठीक आहे, तर त्याविषयी सांगतो. तर तुमचं जे नॉर्मलायझेशन आहे मित्रांनो ते डिसेंबरच्या लास्ट वीकपर्यंत होऊन जाईल मित्रांनो, म्हणजे त्याचे गुण तुम्हाला जाहीर होऊन जातील, तुम्हाला समजून जाईल. त्यानंतर फायनल मुद्दा, तुमचा जो अंतिम निकाल आहे मित्रांनो तो जानेवारी महिन्यामध्ये जाहीर होणार आहे, कारण की सुप्रीम कोर्टाचा जो निकाल आहे मित्रांनो पेसा केस संदर्भात तो 9 जानेवारी 2024ला आहे. त्यामुळे मित्रांनो तुमचा निकाल 10 जानेवारीला लागण्याचे पूर्ण चान्सेस आहेत. म्हणजे मित्रांनो थोडक्यात जर सांगायचं म्हटलं तर तुम्ही असं समजून जावा की मित्रांनो तुमचा जो निकाल आहे तो जानेवारी महिन्यातील सेकंड वीकमध्ये लागणार आहे, असं समजून जावा. ठीक आहे, दुसऱ्या आठवड्यामध्ये जाहीर होऊन जाईल मित्रांनो आणि त्यानंतर तुम्हाला नियुक्तीपत्र मित्रांनो 26 जानेवारीला भेटून जातील. ठीक आहे, याच्या व्यतिरिक्त कोणता डाऊट असेल मित्रांनो तर तो तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. थँक्यू सो मच, धन्यवाद.